येत्या एप्रिल महिन्यात लोकसभेची निवडणूक होणार आहे। सोलापूर भाजपाला लोकसभेसाठी यंदा पुन्हा नवा उमेदवार द्यावा लागणार आहे, अशी शक्यता काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे व ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या भाजपा प्रवेशाची मागील अनेक दिवसापासून चर्चा ऐकण्यास मिळते। तशी ऑफर आलेली सुशीलकुमार शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं। त्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या विषयावर पडदा टाकला। भाजपाकडून उमेदवाराची चाचपणी सुरू असल्याचं ऐकण्यात मिळतंय। तसं असतानाही प्रणिती शिंदे यांच्या प्रवासाची चर्चा सुरूच होती। मुंबईमध्ये भाजपाच्या सोलापुरातील काही स्थानिक मोठ्या नेत्यांनी शिंदे यांची भेट घेऊन भाजपाची ऑफर दिल्याचंही खात्रीशीर वृत्त आहे। दरम्यान आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपा प्रवेशाच्या चर्चेला आता कायमचा पूर्णविराम दिलाय। त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक पोस्ट टाकली आहे। त्या पोस्टमध्ये काँग्रेस हा माझा पहिला आणि शेवटचा पक्ष असेल, मी काँग्रेसची म्हणून जन्माला आले आणि मरेल तेही काँग्रेसची म्हणूनच असं टाकलं आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।